नमस्कार, पायल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम कलरफुल अशी रेसिपी। ही रेसिपी दिसायला जितकी सुंदर आहे ना, तितकीच खायला देखील सुंदर आहे। लहान मुलांना जर टिफिनमध्ये ही रेसिपी द्याल तर मुलांचं टिफिन खाली कधीच येणार नाही। चला तर रेसिपीकडे वळूया। 3 कलरची पुरी बनवण्यासाठी सर्वात आधी मी पालक घेतली आहे। पालकला छान बारीक कापून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं। सोबतच एक मिरची, छोटासा अद्रकचा तुकडा आणि 2 ते 3 लसूणचे पाकळ्या टाकून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली। लाल कलरसाठी मी बीटचा वापर केला आहे। बीटला छान किसून घेतलं आणि नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। तेही मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची पेस्ट करून घेतली। एका परातमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं। मी 1.5 ग्लास पिठाचा वापर केला आहे। सोबतच 2 चमचे रवा टाकला आहे। रवा टाकल्याने पुऱ्या छान कुरकुरीत होतात। थोडंसं मीठ टाकलं। सोबतच तीळ आणि ओवा टाकला आहे। तीळ आणि ओवा नक्की टाका, याच्याने पुरीला खूप छान चव येते। हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं आणि त्याचे 3 भाग पाडले। लाल कलरसाठी बीटची प्युरी टाकली। मी थोडंसं तिखट टाकलं आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। याचा छान गोळा तयार करून घेतला। हिरव्या रंगासाठी पालकची प्युरी टाकली आणि त्याचा पण गोळा तयार करून घेतला। पिवळ्या रंगासाठी मी हळद वापरली आहे। हळद घालून त्याचा पण पिवळा गोळा तयार करून घेतला। आपले 3 कलरचे गोळे तयार झाले आहेत। याला 10 मिनिटसाठी बाजूला ठेवले। 10 मिनिटांनंतर या 3 कलरचे गोळे छान सॉफ्ट तयार झाले आहे। मोठ्या मोठ्या आकाराच्या 3 कलरचे गोळे घेऊन पोळ्या लाटून घ्यायचे। या पोळ्या लाटून झाल्यावर एकावरती एक ठेवायचे आहे। सर्वात खाली लाल रंग ठेवला आहे, नंतर हिरवा आणि नंतर पिवळा। तुम्ही कलर मागे पुढे करू शकता। ठेवून झाल्यावर थोडं वरून लाटून घ्यायचं आणि एक रोल तयार करून घ्यायचा, जसा मी व्हिडिओमध्ये करते आहे। आपला रोल तयार झाला आहे। त्याचे चाकूने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। हे तुकडे व्यवस्थित रोलमधून काढून घ्यायचे। बघू शकता किती सुंदर दिसून राहिले। त्याला हलकं तेल लावून पुरीच्या आकारात लाटून घ्यायचं। कढईत तेल छान गरम होऊ द्यायचं आणि तळून घ्यायचं। तयार आहे आपल्या कलरफुल अशा पुऱ्या। ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।